मित्रांनो, आम्ही आज डेकोरेशन करायला जरा तापोळच्या जवळच आलो होतो. म्हणजे तापोळा इथून खूप लांब राहतोय. कस्टमरनं आम्हाला सांगितलं की आहे तापोळ्यामध्ये. तर आता आमचं डेकोरेशन करून झाले, तर म्हटलं चला आज आलोय तर आपण हा भागही पाहून घेऊया. मी फर्स्ट टाइमच इकडे आलेली आहे, माझा काही संबंध नाहीये इकडे येण्याची. तर चला मी आज तुम्हाला इकडचा निसर्ग दाखवते. इथे दूरवर काहीतरी विज्ञानगड म्हणून काहीतरी आहे. आमच्या साताऱ्याला खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. एसटी कुठली आहे? एक विवरगाव जावली तालुक्यात आहे आणि एक कुठल्या तालुक्यात आहे मयूर? महाबळेश्वर. हे बघा, इथून असा रस्ता आहे महाबळेश्वर तालुक्यातल्या विवरला जायला, जे तापोळ्याच्या जवळ आहे. याचं बॅक वॉटर आहे आणि एकेकाळी खूप निसर्ग संपदा असणारा हा आमचा सातारा जिल्हा. आता कुठेतरी नवीन महाबळेश्वर होणार आहे, त्यामुळे इकडं भरपूर कंस्ट्रक्शन वगैरे होत चाललंय, ब्रिज होत आहेत. वाईट पण वाटतंय की सगळी निसर्ग संपदा कालांतराने संपुष्टात येणार आहे. खूप लोकांकडनं मी ऐकलं होतं की तापोळ्याला जायला हा छोटासा घाट आहे आणि हा पूर्वी खूप रिस्की होता आणि दोन्ही बाजूनी भरपूर झाडे होती. पण ते बघा, प्रगतीच्या नावाखाली आणि घाट शुद्धीकरणाच्या नावाखाली सगळी दोन बाजूची झाडे काढून टाकलेली आणि एकेकाळी झाडं असणारा घाट आज पूर्णपणे भंगार झालेला आहे. इथं फक्त अरे डोंगर बघ, उजाड झाले डोंगर. दोन किलोमीटर वरती तापोळा राहिलेला आहे आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला तापोळा. इथे कोणता ब्रिज होतोय मयूर? टेबल ब्रिज. ते बघ त्या गार्डन म्हणून हे बघा, तापोळ्याला यायला खूप लांब महाबळेश्वरवरून यायला लागत होतं. आता काही दिवसानंतर ह्या ब्रिज वरून येणार लोक. फायनली आम्ही तापोळ्यामध्ये येऊन पोहोचलो. त्याला प्रश्न पडला होता की ह्या साईडून त्या साईडला कसं जातात. तर बघा, ह्या अशा मोठ्या बोट आहेत ज्याच्यातून मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्या ह्या साईडून त्या साईडला नेतात आणि त्या साईडला जातात. ह्या साईडला ज्या गाड्या असतात त्या सातारवरून आलेल्या असतात, म्हणजे आपल्या मेढ्यातून. आणि ह्या साईडला ज्या गाड्या असतात त्या असतात आपल्या महाबळेश्वरकडून आलेल्या. असं हे आता जो मधला जो ब्रिज झाला की तो तिकडून तिकडे जायला, आणि इथं मध्ये पण एक ब्रिज व्हायला पाहिजे होता ना राईश्वर. तापोळा बघून झालाय. तर आता आम्ही निघालो आहोत वेंगळ्याला. तर वेंगळ्यामध्ये मयूर कोण आहे? वेंगळे सॉरी, काय गावाचं नाव? वेंगळे. ते कोण आहे आपलं? मम्मीची मावशी. दोन मावशी आहेत, त्यातली एक मावशी असते तर एक मावशी मुंबईला आहे. आपण अचानक चाललो. अच्छा. चालल्यासारखं वाटतंय मला. किती सुंदर निसर्ग सौंदर्य. या गावाला बसांची सुविधा नाही अजून, एवढं रस्ता बस आहे का इकडून पण? बस आहे ना? बस खूप आहे भरपूर. नुसता असा सुंदर झाडीतनं हा रस्ता आहे. नाही, बस नाहीये, सॉरी, नाहीये. बस नाहीये इकडून. या गावाला बसची सुविधा नाहीये, मग या लोकांना वरती जावं लागतं का तिथं मेन स्टॉपवर? आणि ते पण वाडापच येतात तिथं. बस येते महाबळेश्वर ते तापोळा, पण गावातनं नाही अशी. इकडं आल्यानंतर आहे ना, कोकणात आल्यानंतर फिरायला लागलाय. इथे बघा मित्रांनो, इकडं मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, त्यामुळे अशी घरं आहेत आणि सेम कोकण वाटते, सातारा जिल्ह्यातलं कोकण. आम्ही येऊन तर पोचले लोकेशनवरती, पण मयूरला स्वतःच्या आज्यांची नावच आठवत नाहीयेत. तर त्यानं कशा प्रकारे सांगितली ती तर खूप मोठी गंमत होती, पण मी चुकून तो व्हिडिओ घ्यायचा विसरले.
ठीक आहे, पण हे बघा खायचं सेम कोकणासारखं इकडे निघते. वाटायला लागलं की कोकणात आली. आमचं कोकण बांबूचे बेट ना. हे बघा फायनली काका काय मग दोघेश भाऊ इकडे या. तर मित्रांनो, ही आमच्या मम्मीची मावशी आहे आणि ती खरंच सगळ्यांना खूप जीव लावते आणि तिचा आमच्यावरती पण जीव आहे. हे तिच्या वागण्यातून बोलण्यातून नेहमीच दिसत असतो. तर तिने आम्ही आल्यानंतर लगेच चहा वगैरे केला आम्हाला. आम्ही चहा घेतला आणि मी तोपर्यंत तिचं घर दाखवलं. तिचं हे घर खूप जुनं झालेलं आहे, त्याच्या भिंती वगैरे पडलेल्या आहेत आणि त्यामुळे ती नवीन घर बांधणार आहे. आणि त्यामुळे ह्या जुन्या घराचा थोडासा आपण एक व्हिडिओ घेतला की जेणेकरून हे जुनं घर कसं होतील आणि त्या घरांमध्ये एक म्हणतो ना, थंडी असली तर थंडी जाणवणार नाही आणि गरमीमध्ये गरमी जाणवणार नाही, अशा पद्धतीची आपली जुन्या पद्धतीची घरं होतील. आई आम्हाला स्वयंपाक करत बसली आणि तोपर्यंत तिने आम्हाला सांगितलं की ती जिथे नवीन घर बांधते ती जागा तुम्ही बघून या. आणि ह्या दादाला तिने आमच्यासोबत पाठवला. त्याने आम्हाला ती जागा बघायला घेऊन गेला तिथे आणि ती जागा आम्ही घराची बघितली. त्यानंतरनं माझ्या मम्मीची दुसरी मावशी पण तीही इथेच राहते. तिचं घर त्या आईच्या बाजूलाच खाली आहे. आम्ही तिथेही गेलो पण ती आई कुठेतरी बाहेर गेली होती, घराला टाळा होता. मग आम्ही तिथूनच त्या घराच्या बाहेरून फक्त जसं एक बघितलं कसं काय घर आहे आणि तिथून परत रिटर्न आलो. आता रिटर्न आल्यानंतर ना आईनं तो स्वयंपाक करायला घेतला होता. मग तोपर्यंत काय करायचं, मग तोपर्यंत आपण विचार केला की आपण वेंगळे गाव कसं आहे हे आपण बघूया. मग त्यानंतर आम्ही त्या गावचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी गेलो. त्यांची ग्रामपंचायत बघितली, तिथं कसा मांडव घातला होता तो बघितला, मंदिराच्या आवारातला परिसर बघितला, संपूर्ण मंदिर बघितलं. की ऐश्वर्या बोलली की सगळीकडे इकडे जास्त करून जन्नी देवीचीच मंदिर असतात. तर हो, सगळीकडे जन्नी देवीचीच मंदिर असतात आपल्याकडे. शाळा पण शाळेमध्ये आहेत का पूर्ण जननी सुखाय प्रसन्न जाणून इथं मराठी शाळा. मित्रांनो, आमच्या काळामध्ये मराठी शाळा असली की मुलांचा गलबलाट आणि मुलांच्या आवाजाने संपूर्ण शाळाचा परिसर दमदमून जायचा. पण ह्या शाळांमध्ये मुलांचा आवाजच येत नव्हता. त्यानंतर आम्ही निघून आलो आणि एक धरणाच्या खाली जे पाणी दिसते त्याकडे जाण्यासाठी निघालो. पण जातानाच आम्हाला जुनी घरं दिसली, ज्या घरांच्या जवळ आपण जे ताराचं कुंपण करतो त्याऐवजी झाडाने केलेले कुंपण, त्याला शेतीची अवजारे जी टांगलेली होती भिंतींना, ते अशा जुन्या गोष्टी बऱ्याच बघायला मिळत होत्या आणि त्या आमच्या निदर्शनास पडल्यात. ते सगळं बघून झाल्यानंतर ना आम्ही घरी गेलो. तर आईचं बऱ्यापैकी स्वयंपाकाची तयारी चालू केली होती आईनं. आम्ही म्हणलं की ती नॉर्मल भात करेल, पण तिनं आमच्यासाठी नुसता भात केला नाही. तर तिनं भात केल्यानंतर तिनं कांदा किसला आणि त्या कांद्याच्या पुऱ्या बनवल्या. आता हा मेनू आमच्यासाठी नवीनच होता, ऐश्वर्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. ती कशी ती कांद्याच्या पुऱ्या बनवत होती ते आम्ही तिच्याकडेच बघत होतो. तोपर्यंत तिनं तेल तापवायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि इकडे पुऱ्या करायला तिने सुरुवात केली होती. तर कांद्याच्या पुऱ्या ह्या तर मी तर फर्स्ट टाईमच ऐकत होतो. तुम्ही कधी ऐकल्या होत्या का? तर ह्या पुऱ्या आणि वाटाणा आणि घेवडा याचं मिक्समध्ये आईने कालवण केलं होतं. तर खरंच खूप अप्रतिम लागत होतं आणि त्याचा स्वाद अजूनही जिभेवरती आहे. तर त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आईने ऐश्वर्याची ओटी करणं, ऐश्वर्या पहिल्यांदाच तिच्या घरी येत होती, त्यासाठी तिने ओटी भरायसाठीचं साहित्य काढलं. नारळ वगैरे तिच्या अवेलेबल नव्हतं तरी पण तिनं ते कुठून उपलब्ध केलं काय माहीत. घरामध्ये हळद होती, कुंकू होतं, ते सगळं काढलं.
आणि हळद कुंकू काढल्यानंतर तिने ऐश्वर्याची ओटी भरली. ऐश्वर्याची ओटी भरल्यानंतर मग आम्ही सगळ्यांच्या पाया पडलो आणि परत आपल्या घराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होणार होतो. पण तेवढ्यात आम्हाला समजलं की मम्मीची जी दुसरी मावशी आहे, म्हणजेच आमची दुसरी आई, ती तिथं आहे म्हणून. तर आम्ही परत मग तिच्याजवळ गेलो. आता आम्ही आलो आहोत आमच्या दुसऱ्या आईच्या घरी. त्यांचं घर बघा कसं आहे. डोगेश भाऊ इथं बसलेले आहेत. ह्या मॅडम आहे तिथं त्यांच्या पिल्लांसहित. लाकडाचं आहे सगळं. अयो असं माग पण आहे होय. इकडे उज्ज्वला योजना आल्या. आईला भेटलो तिच्याजवळ. तिच्या आग्रहामुळे थोडासा चहा घेतला. नको नको म्हणलं तरी तिने केलाच होता. आणि तो चहा घेऊन दोघींनाही आम्ही भेटून आम्ही परत निघालो आमच्या घराकडे. तर जाताना आम्हाला माहीत होतं की आम्हाला सूर्यदेवता दिसणार आहेत आणि त्यांचा सूर्यास्त बघायला आम्हाला मिळणार आहे. तो सूर्यास्त खरंच खूप बघायला छान होता. लालबुंदा असा सूर्य आणि तो पूर्ण आपल्या सह्याद्रीचं जो कोयना अभयारण्य त्याच्यावरतून हळूहळू खाली अस्ताला जात होता. आणि शेवटी आम्ही हळूहळू महाबळेश्वरमध्ये पोचून घरी गेलो. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही एकाच दिवसामध्ये डेकोरेशनही केलं, तापळ्याची विजिटही केली, नातेवाईकांनाही भेटलो आणि आमच्या आवडीच्याही गोष्टी केल्या. तुम्हाला हा आमचा प्रवास कसा वाटला? तर असंच आम्ही नेहमी जिथे डेकोरेशनला जातो तिथे फिरत असतो. धन्यवाद.